प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर मगाशी थोडासा पाऊस आला होता, पुन्हा गेला। सकाळी ऊन खूप पडलं होतं, त्याच्यामुळे मग मी घरामधले सगळं काम आवरलं, म्हणजे जी अंथरुणं होती ना ती सगळी क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर ती आत्तापर्यंत छान सुकली। तर आज काय स्वयंपाकामध्ये वेगळं काय बनवलं नव्हतं, तर आज म्हटलं रविवार पण आहे, सुट्टी आहे आणि छानपैकी असं काय बनवावं म्हणून मग डोक्यात विचार आला, चला वडापाव बनवूया। खूप दिवस झालं वडापाव खाल्लेला आणि आज मी वडापाव बनवते घरच्या घरी आणि तो कसा बनवणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जर कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला व्हिडिओला स्टार्ट करते। तर वडापाव बनवण्यासाठी मी बटाटे अगोदरच उकडून घेतलेले आहेत, ते तुम्हाला दाखवते मी। हे बटाटे उकडून झालेले आहेत, त्याच्या आता मस्तपैकी साल काढून घेते आणि बटाटा वड्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर घरच्या घरी असा बटाटा वडा केला ना तर फारच भारी होतो आणि चविष्ट होतो। बाहेरचा बटाटा वडा खाण्यापेक्षा घरी असा बनवून खाल्ला ना एकदम टेस्टी होतो आणि हायजीन पण आहे घरच्या घरी, त्याच्यामुळे मला तर घरी बनवलेलाच आवडतो। तुम्हाला कसं आवडतं? भरपूर जण बाहेर खातात, पण घरी बनवलेल्याची टेस्ट वेगळी असते। तर आज मी घरीच बनवते। चला तर आता खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण मी बारीक करून घेणार आहे। हे कुटून घेणार आहे कारण आपल्याला फोडणी घालायचं आहे बटाटा वड्याची जी चटणी बनवतो ना बटाट्याची, त्यासाठी। तर आता हे कुटून घेते आणि पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला। तर मिरची आणि लसूण कुटून घेतलाय मी आता। तर चालू तर आता बटाटे मी सोलून घेते बटाट्याची चटणी बनवण्यासाठी। बटाटे उकडून घेतले, त्याचे साल काढून घेतले, तुम्ही पाहू शकताय। तर आता हे बटाटे मी काटे चमच्याने स्मॅश करून घेते आणि त्याच्यानंतर फोडणीची तयारी करते। तर आता कढई ठेवली मी, त्यामध्ये आता तेल टाकते फोडणीसाठी। जास्त पण तेल टाकायचं नाही, नाहीतर मग वडे आपले पातळ होतात, असे बांधता येत नाही आपल्याला, त्यासाठी। तर तेल तापत आलेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकते जिरी। त्याच्यामध्ये आता टाकते मिरची आणि लसूण। तर आता मिरची छानपैकी अशी परतून घेते। तर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकणार आहे मी। त्याच्यामध्येच मी आता टाकणार आहे थोडंसं हिंग, चिमूटभर हिंग टाकले। हे काळं हिंग आहे। मिरची खूप झणकेदार आहे, त्याच्यामध्येच आता मी टाकणार आहे एवढा सारा कढीपत्ता। छानपैकी असं फ्राय करून घेते। तर आता चवीनुसार हळद टाकायची, जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी। तर मी 1 चमचा हळद वापरले इथं। तर आपली फोडणी तयार आहे। ह्याच्यामध्येच आता मी हा स्मॅश केलेला बटाटा टाकणार आहे सगळा। आणि वडापाव बनवताना बटाटा छान असा स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे वडे छानपैकी गोल बनवता येतात। तर ही अशी वडापावची चटणी परतून घ्यायची। खूप ठसका येते, खूप मिरची तिखट आहे। तर
वडापावची चटणी आपली बनवून झाली आहे. ही थंड होऊ देते आणि त्याच्यानंतर आपण वडे तयार करूया. तोपर्यंत वडे बनवण्यासाठी जे बॅटर लागतं ते बॅटर बनवून घेते. इथे एक मोठा बाउलभर मी बेसन पीठ घेतलंय, कारण आपल्याला एवढ्या वड्यांसाठी एवढं बेसन पीठ लागणार आहे. त्यामुळे मग मी तेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता त्या बेसन पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. जास्त पण मीठ नाही टाकायचं, कारण आपण चटणीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. पाव चमचा मीठ घातले मी. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये हळद टाकणार नाही आहे, कारण आहे ना वरचं जे कोटिंग बनवतो ना आपण वड्याचं, तर ते असं काळसर पडतं. त्यामुळे मग मी ते टाकणार नाही आहे हळद. आता ह्याच्यामध्ये मी गरम केलेलं तेल टाकणार आहे, म्हणजे वडे आपले छान असे खुसखुशीत आणि क्रिस्पी होतील. तर आता मी अर्धा चमचा इथं तेल घेतले. ते तेल टाकले मी त्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये हवं तर तुम्ही धना पावडर घालू शकता, पण मी घातलेली नाही आहे, तेल घातले त्याच्यामुळे. तर आता हे बॅटर करून घेते मी. तर आता हे छानपैकी असं एकत्र करून थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर करून घ्यायचं. खूप छान होतो घरच्या घरी असं जर तुम्ही वडा बनवला तर. जसं लागतंय तसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचं. छान असं बॅटर तयार करून घेतले वड्यांसाठी, आणि आता मी गोल वडे हातावरती थापून घेणार आहे. तर आता आपल्याला छान असे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, छानपैकी वडे तयार करून घ्यायचे. ह्या साईजचे वडे बनवलेत मी. एक वेळ कोथिंबीर नसली तरी चालते वड्यामध्ये, पण कढीपत्ता पाहिजे. कढीपत्त्यामुळे खरंच खूप छान टेस्ट. मी कढीपत्ताच टाकते, कोथिंबीर घालत नाही वडापावमध्ये. मी खूप वेळा घरी केलेला आहे ट्राय. ज्या ज्या वेळेस वडापाव बनवलाय ना त्या वेळेस तो छानच झालेला आहे. तर आता बघूया किती वडे होत आहेत. तरी मला वाटते 7-8 तरी वडे होतील. तेवढे झाले तरी बस झाले. तर वातावरण खूप छान असं पावसाचं झालंय, आणि घरात असा वड्यांचा बेत चालू आहे. कोणाकोणाला वडापाव बापरे ठसक्याचं, कोणाकोणाला वडापाव आवडतो नक्की सांगा मला. ज्यांना आवडतो त्यांनी नक्की खायला या. असा शेप देते त्याला कटलेट सारखा. तुला कटलेट आवडतं ना? सहा झाले ते, आहे का नाही? बघू ना किती होत आहेत. 10 होतील असं मला वाटतं है ना. नाही, मी 8चं धरलं होतं, पण 10 होतील. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10 होईल. 10 11 होईल. 11. चटणीचा स्मेल एवढा भारी येतोय ना, खरंच लय वास भारी येते. अशीच खावी वाटते. ठसका अजून राहिलाय घरातला. 9 and 10 असे टोटली 10 झाले. ते 10 वडे झाले. 10. तर एवढे असे वडे झालेले आहेत. टोटली 10 झाले ते. तर एवढ्याशा पिठाचे एवढे होते मॅजिक.
तर आता कढईमध्ये तेल तापायला ठेवले. तेल छान गरम झाले की नाही ते पाहू आपण. थोडंसं बेसन पिठाचा टिपका सोडते. तेल खूप छान तापले. आता वडा मी बॅटरमध्ये बुडवून छानपैकी असा तो तळून घेणार आहे. आता बापरे भीती वाटते. हो जमतंय जमतंय. अजून एक टाकते. आता 2 भाजून घेते अगोदर. बघूया कशी होत आहे. हा कसं काय चिकटला? चिटकू नको रे बाबा. मेहनतीने केलं एक तर एवढं. वाव. लहानपणी ना माझ्या वडील असं वडापाव बनवायचे घरी. तर हे जे आहे ना कडला हे बुंदी सारखं निघालेले ते आम्ही खूप खायचं लहानपणी. खूप आवडायचं मला. तर आता हा वडा दोन्ही साईडने छानपैकी आता भाजून घेते. तुम्ही पाहू शकता एक साईडने छान भाजत आलाय. स्मेल तर असला भारी येतोय ना. हे काढून घेऊया आपण. छोटे छोटे जे आहे ते, नाही तर ते जळून जायचं. छान असा गोल्डन ब्राऊन झालाय. तुम्ही पाहू शकताय वडा. तर आता परी टेस्ट करून सांगणार आहे कसा झालाय वडा. परी टेस्ट करून सांगा बाळा. मस्त झालाय ना. आवडला ना का? छान आहे ना टेस्ट. बाहेरचा चांगला असतो की घरात बनवलेला चांगला? घरात बनवलेलं ना. चला परीला तर आवडलाय. आता आम्ही पण टेस्ट करून बघतो आणि त्याच्यानंतर. तर छान असं वडापाव बनवून झालेला आहे. परीनं तर रिव्ह्यू दिलेला आहे. मी पण आता खाऊन बघणार आहे कसा झालाय. वास तर असला भारी येतोय ना, कधी खाईन असं झालंय. तर
कशी वाटली तुम्हाला वडापावची रेसिपी नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि खाऊन सांगा मला कशी लागते कमेंट बॉक्समध्ये. तर आता मी टेस्ट सांगते तुम्हाला कशी झाली आहे. पाव भेटले नाहीत मला, त्याच्यामुळे ब्रेड बरोबर खाते. हे ब्राऊन ब्रेड आहे, बघूया कसं झालं. खूप दिवस झालं बाहेर कुठेच गेलो नव्हतो, त्याच्यामुळे मग म्हटलं की चला थोडंसं बाहेर फिरून येऊया. फिरून म्हणजेच काय, थोडंसं किराणा वगैरे संपला होता आणि असंच परीला पण बोर होत होतं, मला पण बोर होत होतं, म्हणून म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया. म्हणून मग आमच्या घरापासून स्टार बाजार जवळ आहे, तर स्टार बाजारमध्ये आले होते. तर तुम्ही पाहू शकताय किती गर्दी होती आज, कारण आज रविवार असल्यामुळे. तरी इथं डॉगी किती निवांत शांत, पाऊस येत होता बाहेर, तर असं बसलेला आहे तिथं. फ्रेश भाज्या, स्टार बाजारमध्ये भाज्या पण खूप फ्रेश असतात, पण खूप फ्रेश असतात. आणि पाहू शकता की सगळे किचनमध्ये लागणारे साहित्य जे भाजी आहेत ते सगळे खूप स्वस्तात चमचे वगैरे होते. आणि माझ्याकडे आहेत सगळे बनवले, त्या खरेदी केलेलं आहे. लहान मुलींचं टॉय सेक्शन आहे आणि मी पाहू शकता की खूप छान छान व्हरायटी होते. तरकारीचं खाल्लं तर मला घ्यायचं नाही, तिला मग आपण तिला शाळेच्या उपयोगी वस्तू घेऊया. तर आता आम्ही आलेलो आहोत आता बाहेर, कारण सगळं घेऊन झालं. कसे छान आहे. आवडलं ना, खा. तर आत्ताच आलो आम्ही घरी आणि खूप उशीर झाला, पाऊस लागला आम्हाला येताना. भरपूर पाऊस होता, त्याच्यामुळे भिजले पण. तर आल्या आल्या मस्त असा चहा केलाय. तर चहा घेते आणि त्याच्यानंतर जे थोडंफारच साहित्य आणायचं होतं तर ते आणलेलं आता मी व्यवस्थित ठेवून देते, ते पण मी तुम्हाला दाखवते. जास्त काही आणलेलं नाही आहे, जास्त करून गहूच आणायचे होते, गहू संपले होते. आणि परीला काय ड्रॉइंग बुक वगैरे आणली, तिचं चालले लगेच ड्रॉइंग करायचं. परी दाखव तुझं, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. हे असे मी कलर्स घेतलेले आहेत आणि टोटली म्हटलं त्यांचे 22 आहे कलर्स.
आणि एक्स्ट्रा शॉर्पनर पण भेटलं. ह्याला शॉर्पनर करायला दुसरं शॉर्पनर चालत नाही. तो हे बघा असे. आणि एक्स्ट्रा आणलंय ही वाली ड्रॉइंग बुक आणि टोटल 36 पेजेस आहे. अरे बाप रे बाप. आणि हे बघा लांब गेली तरी बघा ना किती मोठी दिसते. अँड अजून एक एक्स्ट्रा आणलंय मी आणि ते आहे हे जर्किंग नाही म्हणत बाळा त्याला, डेनिमचं जॅकेट म्हणतात त्याला. अँड एक्स्ट्रा आणलंय ते आहे हे डेनिमचं जॅकेट. छान दिसते, मस्त दिसते. परीला खूप हाऊस होती अशा जॉकेटची, तर हे असं एक जॉकेट आणले तिच्यासाठी. खाली जीन्स घालायची आणि माझ्याकडे जीन्स पण आहे. खाली जीन्स घालायची आणि हा जो कोणताही शर्ट मॅच होतो आहे का नाही ग, खूप सारे शर्ट मॅच होतात. तर हे स्टार बाजारमधून 2 तेलपुडे आणि हे काय बोलतात ह्याला, लहान मुलांना आवडतं ना हे तळल्यानंतर, तर हे पण घेऊन आले. त्याच्यानंतर गहू आणले, इथं तांदूळ आणले डेली डाळ भात करण्यासाठी, आणि इथं बिर्याणी राईस आणलाय. बाकी खाली पण गहू आहेत, कारण गहू जरा थोडंसं जास्ती भरलं आहे म्हणून त्याच्यामध्ये गहू आहेत. आता हे काही काढणार नाही मी, हे उद्याच ठेवणार आहे, अशीच पिशवी ठेवते. तर एवढंच आणले, बाकी जास्त काही आणलेलं नाही आहे, काही खरेदी केलेली नाही आहे मी, कारण घरामध्ये ऑलरेडी बाकीचं सगळं शिल्लक आहे म्हणून. आणि अजून हे लिक्विड पण घेतलेलं आहे मशीनसाठी. माझी टॉप लोडची मशीन आहे, त्याच्यामुळे लिक्विडच वापरावं लागतं, वॉशिंग पावडर वापरत नाही, नाहीतर मशीनची वॉरंटी गॅरंटी काय म्हणतात खराब होते. तर हे एक लॅक्मेचं ब्लश अँड ग्लो फ्रुटीलिशियस शीट मास्क आणलेलं आहे किवी क्रशचं. तर हे मी कधी वापरलेलं नाही आहे, दुसरं मी वापरते, ते पण लॅक्मेचंच आहे. तर हे आणलेले ह्यावेळेस हे एकच आणले, आणि पहिलं एक शिल्लक आहे पण ते मी वापरणार आहे आता रक्षाबंधनच्या अगोदर. हे पण आहे माझ्याकडे. दोन्हीही खूप छान आहेत शीट मास्क, तुम्ही नक्की वापरून बघा, खूप खूप छान रिझल्ट जाणवतो चेहऱ्यावरती. आणि तर हा एक टाटा प्रोडक्टचा मी फेसवॉश आणलेला आहे, हा नीमचाच आहे, हा पण खूप छान आहे. तर पॅराबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, त्याच्यामुळे हा पण घेतला आहे मी. खूप छान आहे हा सुद्धा, टाटाचे प्रोडक्ट छानच असतात. आणि परीसाठी एक शॅम्पू आणला आहे, तो पण दाखवते मी. तर हे हिमालयाचं जेंटल बेबी शॅम्पू आणलेला आहे, हे परीच्या हेअरसाठी आणलेलं आहे. तिचे हेअर म्हणजे खूप छान आहेत, लॉंग आहेत, हेल्दी आहेत, तुम्ही तर पाहिले खूप व्हिडिओमध्ये. तर हा शॅम्पू मी तिला वापरते, तर तिच्यासाठी हा आणलेला आहे. एवढीच खरेदी केली, बाकी काही नाही आता. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग? आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.